श्री राम समर्थ. आजचा भाग क्रमांक 84. श्रीराम. शुकाचार्य कथा सांगतायत. राजा अतिशय आनंदात ऐकतोय. कथा ऐकायला कोणाला आनंद वाटत नाही, सगळ्यांनाच वाटतो. आणि अर्थात शुकाचार्य त्याला कथा सांगता सांगता म्हणाले की राजा आता पुढची कथा ऐक. सध्या सगळ्या कथाच आहेत, त्यामुळे तुला ऐकायला नक्कीच मजा येईल. आणि ऐक पुढची कथा. आणि अर्थात त्यांनी पुढची कथा सांगितली. त्या कथेमध्ये अर्थात ही कथा जी आहे ती सगर नावाच्या एका राजाची, जो अतिशय प्रसिद्ध राजा होत गेला. सगर राजाची कथा आपण सुद्धा ऐकलेली आहे, पण त्याचा जन्म कसा झाला हा खूप महत्त्वाचा भाग आहे. की हा जो रोहित होता, हरिश्चंद्राचा पुत्र, याचा पुत्र होता चंपा. चंपाचा सुदैव नावाचा पुत्र होता, त्याचा विजय नावाचा पुत्र होता. अशी ही परंपरा होती. आणि त्याचा बाहुक नावाचा एक पुत्र होता. आणि बाहुक जेव्हा मृत्यू पावला त्यावेळेस पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे त्याची जी पत्नी होती ती सती जाण्यासाठी तयार झाली. परंतु तिथे जे ऋषी होते त्यावेळेसचे, त्या ऋषींना हे माहीत होतं की ती गर्भार होती. आणि म्हणून त्याने सांगितलं की राणी, एरवी तू केलंस तर हे चाललं असतं, पण आता तू हे करू नकोस, कारण तू गर्भवती आहेस. आणि अर्थात ऋषींनी सल्ला दिला तेव्हा अर्थात ती जायची थांबली. पण जसं आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या राजांना अनेक राण्या होत्या, तसं जेव्हा ही राणी सदेह सतीगमन करायला निघाली, इतर राण्या खुश होत्या की चला आता जे काय राज्य ते माझं आणि माझ्या मुलांचं असेल. परंतु जेव्हा ती जायची थांबली तेव्हा इतर राण्यांना त्याचं दुःख झालं की आता हिला पुत्र झाला तर परत गादी त्याच्याकडे गेली. आणि म्हणून त्याला तिच्याविषयी द्वेष निर्माण झाला. आणि म्हणून त्यांनी काय केलं की तिला जेवणामधून विष दिलं. ती गर्भवती होती, बघा किती क्रूरपणा केला. विषय किती घातक असतात बघा. विषय जेव्हा आपल्या मनामध्ये येतात तेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. फक्त तो एक विषय असतो, त्याच्यासाठी विषयसुद्धा देण्याचा आपण विचार करताना मागे पुढे बघत नाही. हे अशीच कथा आहे. आणि त्यांनी त्या गर्भार स्त्रीला, त्यांच्या सवतीला त्यांनी हे विष दिलं. पण तरीसुद्धा आश्चर्य हे घडलं की विष देऊनसुद्धा तिला त्या विषयाचा काहीही परिणाम झाला नाही. किंबहुना मूल जे जन्माला आलं ते त्या विषासह आलं. गर, गर हा शब्द आपल्याला माहिती आहे. आणि म्हणजे सगट, गरा सगट. विषयाचा जो गर होता, विषयुक्त जो गर होता, त्या गर्भामध्ये जो गर होता तो तर आला जन्माला, परंतु त्याच्या जोडीला हे जे गरळ हा शब्द जो आहे, गरळ, गरळ हा शब्द आपल्याला माहिती आहे. गरळ म्हणजे विष म्हणतात त्याला. तर हे सुद्धा जे होतं ते तिला मिळालं होतं, पण त्याच्यासह ते बालक जन्माला आलं, त्याला मृत्यू आला नाही. हे एक आश्चर्य घडलं. आणि म्हणून त्याचं नाव जे आहे ते सगर असं पडलं. यथावकाश लोकांना समजलं की अशा प्रकारची घटना घडली होती आणि म्हणून त्याचं नाव सगर असं पडलं. हा जो राजा होता हा अर्थात खूप पराक्रमी होता. तो चक्रवर्ती झाला. चक्रवर्ती याचा अर्थ त्यांनी संपूर्ण पृथ्वीचं राज्य जिंकून घेतलं होतं, हा त्याचा अर्थ झाला. चक्रवर्ती ही पदवी आहे जी संपूर्ण पृथ्वीचं राज्य जर आपण जिंकलं तर मिळते. अर्थात त्याचे गुरु होते हेच औरव नावाचे, ज्यांनी त्याचा जीव वाचवला होता. नाहीतर त्याची आई तर गर्भार होती आणि ती चालली होती सती म्हणून, पण याच मुलींनी सांगितलं की असं करू नको. आणि म्हणून अर्थात ती गेली नाही सती. या ऋषींनी त्याला सांगितलं, बाबा रे, तू पृथ्वीचं राज्य जिंकलंस, चांगलं केलंस, परंतु काही जी लोकं आहेत ती खूपच अनाचारी आहेत, तेव्हा यांना तू शासन कर. त्याच्यामध्ये यवन होते, शक होते, बर्बर नावाच्या काही जातीचे लोक होते, असे अनेक लोक आहेत. तर तू त्यांना शासन कर सांगितलं. बघा महत्त्वाचा भाग काय, शासन कर. शासन काय कर हे सांगितलं नाही, फक्त त्यांना तू व्यवस्थित धडा शिकव, हा त्याचा आपल्या भाषेत अर्थ आहे. राजाने काय केलं बघा, त्याने राजाने अर्थात त्या सर्वांना जिंकून घेतलं. जिंकून घेतल्यावर त्यानं शासन कसं केलं ते गंमत बघा. की त्यांनी काय केलं की काही लोकांना पकडलं आणि त्यांना फक्त विद्रूप केलं, काहींचं फक्त मुंडन केलं, काहींचे त्यांनी अर्ध मुंडन केलं, काहींचं पूर्ण मुंडन केलं. काही लोकांना त्यांनी सांगितलं की शरीरावरती फक्त अर्ध कपडा नेसायचा, पूर्ण नेसायचं नाही. काहींना त्यांनी सांगितलं फक्त कौपिन धारण करायची, याच्यापुढे तुमच्या जमातीमध्ये फक्त कौपिन तुम्हाला धारण करा. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शिक्षा त्यांनी दिल्या. कारण अशा प्रकारची शिक्षा देणं हा सुद्धा एक प्रकारचा दंड आहे. देहदंड द्यायला पाहिजे असं जरुरी नाही. जसं आपल्याला माहीत आहे
की अश्वत्थाम्याला जेव्हा पकडण्यात आलं, अश्वत्थाम्याने तर द्रौपदीच्या सर्व पुत्रांचा वध केला होता, अतिशय घाणेरडं काम केलं होतं आणि त्याला काय शासन द्यायचा हा निर्णय द्रौपदीवर सोडून दिला होता. आणि द्रौपदी तेव्हा म्हणाली होती की त्या निचाला जो कोण असेल त्या निचाला पकडून आला मी त्याला देहांत शासन देईन असं ती म्हणाली होती. परंतु जेव्हा तिने बघितलं की आपल्या गुरूंचा पुत्र आहे तेव्हा आणल्यावरती ती म्हणाली याला सोडून द्या. ती म्हणाली मी गुरुपुत्राला शासन करणार नाही, त्याच्या कर्माचं फळ त्याला देणार बसलेत वरती असं म्हणून तिने सांगितलं मी ह्याला काही करणार नाही शासन, तुम्ही बघा. तेव्हा पांडव म्हणाले आम्ही पण शासन कसं देणार, तुझा अपराध त्याने मुख्य केला आहे, तू जर त्याला क्षमा करत असेल तर आम्ही त्याला कशी शासन करू. परंतु त्यावेळेस जे आहे ते अर्जुन होता त्याने पकडून आणलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणाला भगवंता तुझी काय आज्ञा आहे ती मला सांग, शेवटी मला त्याच्यावरती काय ते पुढे करायचं तर काय करू सांग, काय शासन करू सांग, तू सांगशील ते. तेव्हा कृष्णाने त्याला सरळ उत्तर दिलं नाही. कृष्ण त्याला म्हणाले की त्याला शासन झालं पाहिजे पण त्याचबरोबर तुला पाप पण लागतं का बरं, असं काहीतरी करू नको असंही म्हणलं आणि कर असंही म्हणलं नाही. म्हणजे आता त्याला अपेक्षा होती की भगवंत खरं सांगतील त्याला, पण भगवंतांनी त्याचीच परीक्षा घेतली. ते म्हणतात की शासन जरूर कर पण तुला पाप लागतं कामा नये, पण त्याला शासन झालं पाहिजे. आता आली पंचायत. परंतु तो शिष्य कोणाचा होता, भगवंताचा होता. आणि अर्थात मुख्य भाग हा आहे की या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी त्यांनी भगवद्गीता ऐकली होती. कदाचित अगोदर प्रश्न विचारला असता तर त्याला आलं नसतं, पण भगवद्गीता हे अगोदर भगवंतांनी सांगितली होती. त्याच्यानंतर महाभारताचं युद्ध झालं, सर्वांचा वध त्यांनी केला आणि सर्वात शेवटचा भाग होता. आणि त्यामुळे अर्थात भगवंताच्या या उपदेशामुळे त्याचं मन जे आहे ते अर्थात स्थिर झालं होतं. आधी चंचल झालं होतं, सगळं शस्त्र फेकून दिली होती, पण भगवद्गीतेचा उपदेश त्याने ऐकल्यावर त्याचं मन जे आहे ते बॅलन्स झालं आपल्या भाषेमध्ये. आणि त्यामुळे अर्थात जे आहे त्यांनी व्यवस्थित उत्तर दिलं नव्हे, त्यांनी ते करून दाखवलं. त्याला उत्तर नको होतं, कृती हवी होती आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. त्याने अश्वत्थाम्याला पकडलं आणि त्याचं फक्त मुंडन केलं, त्याला मारलं नाही. आणि अर्थात त्याचा जो मणी होता तो मणी काढून घेतला. अर्थात मणी काढण्याचं काम भगवंतांनी केलं. त्यांनी मणी काढला नाही त्याचा, त्यांनी फक्त त्याचं मुंडन केलं. त्याला माहिती आहे की गुरुपुत्राचं मुंडन केलं तरी तो ब्राह्मण होता आणि ब्राह्मणाचा अशा अपमान करणं म्हणजे त्याला वध करण्यापेक्षा वर झाली गोष्ट. आणि म्हणून त्यांनी फक्त मुंडन केलं आणि बरोबर भगवंताला अभिप्रेत असलेलं शासन त्यांनी केलं. पण भगवंतांनी विचार केला की माझ्या शिष्याने तर काम बरोबर केलं आहे, थोडा भाग माझा आहेच ना काहीतरी, ते जो करू शकत नाही ते मला करायला पाहिजे, कारण त्यांनी अपराध खूप मोठा केला आहे. आणि म्हणून भगवंतांनी त्याचा मणी काढून घेतला. भगवंत म्हणाले तू हा मणी आता धारण करण्यासाठी पात्र राहिलेला नाही आहेस, तुझी इतकी पातळ की हा मणी आता तुला ठेवून चालणार नाही. म्हणून तो मणी त्याने काढून घेतला. आणि अर्थात तो मणी जो होता तो त्यांनी धारण केलेला नव्हता, तो एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो बिल्ट इन ज्याला म्हणतो की तो होता असं म्हणायला हरकत नाही, अशा प्रकारचा मणी होता, संलग्न त्याच्या त्वचेशी होता. आणि त्यामुळे तो मणी काढल्यावर तिथे जखम निर्माण झाली. आणि जखम निर्माण झाल्यावर अर्थात ती जखम कधीही बरी झाली नाही, किंबहुना ती कधीही बरी होणार नव्हती हे भगवंताला माहीतच होतं. म्हणूनच त्यांनी हा मणी काढून घेतला, त्याचा स्वयंप्रकाश सगळा नाहीसा झाला. त्याचा अपमान तर अगोदरच एक प्रकारे झाला होता, किंबहुना त्याला देहांत शासनच दिलं होतं अर्जुनाने त्याचं अशा प्रकारे मुंडन करून. त्यामुळे शासनही त्याला मिळालेलं होतं आणि मणी काढल्यावर त्याचं उरलं सुरलं जे काही ब्राह्मणत्व शिल्लक होतं तेही गेलं. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने जो आहे तो आता सर्व अर्थाने तो दारिद्र्य झाला. आणि त्याला जो एक आधी वर होता त्या वराचा त्याला आता या ठिकाणी शाप असल्यासारखा बघायला लागला. आणि त्याला जो वर होता तो होता अमरत्वाचा. सप्त चिरंजीवापैकी एक चिरंजीव आहे तो अश्वत्थामा आहे. आणि अश्वत्थामाला आता असं वाटलं कुठून मी अमर झालो आहे, कुठून मला हा वर आहे, कारण माझं असं शरीर की ज्या माझ्या मस्तकामधून सतत ही जखम जी आहे ती ठसठसणार आहे. आणि असं ठसणारी जखम आणि माझा हा अशा प्रकारचा चेहरा मुंडन केलेला हा मला असाच ठेवावा लागणार आहे. आणि अशा प्रकारे हे दुःख मला सतत भोगायचं आहे आणि सतत मला आठवण येणार की मी काय दुष्कृत्य केलं. तो म्हणाला ह्याच्यापेक्षा मोठी सजा कुठली आहे. आणि आजही अश्वत्थामा तेल मागत फिरतो असं वर्णन आहेच. आणि नर्मदा तिने तो बऱ्याच वेळा काही साधकांना दिसलेल्या आहे, अशा कथा अनेक आहेत. अनेक साधकांचा असा अनुभव की अश्वत्थामा त्यांना दिसला होता, अश्वत्थाम्याने त्यांना थोडीशी मदत पण केली आहे, बोलणं पण झालं, अशी वर्णनं आजही अनेक पुस्तकामध्ये आहेत हल्लीच्या सुद्धा. आणि
असे हे अश्वत्थामा यांची कथा होती. पण त्यांना सुद्धा शासन जे आहे ते अशा प्रकारे केलं. आणि इथे पण हा जो राजा होता, या राजाला जेव्हा त्यांनी सांगितलं की तू शासन कर, तेव्हा सगळ राजांनी काय केलं की हे सगळे जे लोक होते त्यांना वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारचं शासन केलं. कोणाचं मुंडन केलं, कोणाला कौपिन धारण करायला सांगितली, पण कोणाचाही वध मात्र त्यांनी केला नाही. अशा प्रकारे त्यांनी या प्रकारच्या सर्व लोकांना त्यांनी शासन केलं, वध न करता. यथावकाश हा जो राजा होता, चक्रवर्ती होता, याने अनेक यज्ञ केले. ऋषी त्याच्याबरोबर होतेच. ऋषींच्या आज्ञेप्रमाणे अनेक यज्ञ केले. त्यामध्ये एक त्याने अश्वमेध यज्ञ केला. अश्वमेध यज्ञामध्ये तुम्हाला माहिती आहे की यज्ञाचा जो अश्व असतो तो संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करतो. आणि त्याप्रमाणे त्याचा जो यज्ञाचा अश्व होता तो भ्रमण करायला निघाला. त्याने बराच काळ भ्रमण केलं, पण एक ठिकाण असं आलं की त्या ठिकाणी गेल्यावर तो अदृश्य झाला. तो अश्व कुठे गेला कोणालाच मिळेना. त्यांनी सगळी आपली चतुरंग सेना पाठवली, सगळ्या लोकांना पाठवलं, पण तो अश्व कुठे आहे याचा ठाव ठिकाणा कोणाला मिळेना. आणि अश्व जर नाही मिळालं तर यज्ञ कसं करणार. अश्व परत आणायचा असतो संपूर्ण फिरवून, कारण अश्वमेध यज्ञ आहे. आणि अर्थात तो अश्व न मिळण्याचं कारण एकच होतं, इंद्राने तो चोरला होता. नेहमीप्रमाणे इंद्र जो आहे तो सक्रिय झाला होता. इंद्राला नेहमीच भीती वाटायची की आपलं पद तर कोणी घेणार नाही ना चुकून. त्याला नेहमीच भीती असायची, म्हणून त्याचं पुण्य कसं वाढणार नाही याच्यासाठी इंद्र नेहमीच प्रयत्न करायचा. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचा जो अश्व आहे तो पळवून नेला. आणि पळवून नेला आणि नेऊन ठेवला कुठे तर कपिल मुनींच्या आश्रमात. आणि त्यामुळे इथे सगळे लोक शोधतायत. सगळी पृथ्वी त्यांनी पालथी घातली, कुठेच दिसला नाही. काय करावं. हा जो सगर राजा होता याच्याकडे सैन्य तर भरपूर होतं, परंतु त्याची मुलं पण खूप होती. त्याला 60,000 पुत्र होते. सगर राजाला वेगळ्या सेनेची गरज नाही का. 60,000 पुत्र असतील तर वेगळ्या सेनेची गरज नाही. कधी कधी असं आपण बघतो की अनेक ठिकाणी एकत्र कुटुंबीय पद्धत काही ठिकाणी अजूनही गावामध्ये आहे. विशेषतः गणपती उत्सवात बघतो की अनेक फॅमिलीमध्ये एकच गणपती असतो आणि मग ते कधी आसपासच राहत असतात. त्यामुळे त्यांना कोणाला बाहेरच्या पाहुण्याला बोलवावं लागत नाही. त्यांच्या घरामध्येच त्यांचे नातलग बघितलं तर 50-100 लोक असेच जमा होतात आरतीला आणि याला. आणि त्यामुळे त्याला कोणाला वेगळ्या लोकांना बोलवावं लागत नाही, पण बोलवतात तो भाग वेगळा. परंतु इतकी लोक यांच्याकडे असतात. तसा काहीसा भाग होता की हा जो राजा होता याला पुत्र 60,000 होते. त्यामुळे त्याला सैन्य असलं काय नसलं काय. त्याने आपल्या मुलांना आज्ञा केली, जा आणि तो अश्वमेध यज्ञ आपला थांबला आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता तो अश्व आणा. त्याने अर्थात परत एकदा 10 दिशा पालथ्या घातल्या, परंतु त्याला तो मिळत नव्हता. करता 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 त्यांना असं वाटलं की पाताळात जाऊन बघायला पाहिजे. आणि त्यांनी पाताळामध्ये ते गेले. अर्थात त्यांना आधी वाटलं नाही पाताळात असं होईल, पण ते गेले शेवटी की जरा पाताळात जाऊन बघूया तर खरं. आणि पाताळात जेव्हा ते एका ठिकाणी पोचले त्या ठिकाणी त्यांना असं आढळून आले की एक ऋषी तिथे तपश्चर्या करत बसले आहेत आणि बाजूला सगळे अश्व, तो त्याचा अश्व जो आहे तो बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळला. जेव्हा हा अश्व त्यांना दिसला त्यांना प्रचंड आनंद झाला. आणि राजाची ही सगळी जी मुलं होती, अर्थात त्यांना आपण आपल्या शब्दात जे म्हणतो की मॅच्युरिटी अजिबात नव्हती. श्रीमंत बापाच्या मुलांना जशी नसते साधारणपणे, तसं थोडंसं होतं की त्यांना पैशाचा गर्व होता, सैन्याचा गर्व होता, शक्तीचा गर्व होता आणि तरुण होते. जेव्हा ते त्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी अश्वाला बघितलं आणि बाजूला मुनीने बघितलं, त्यांच्या बुद्धीने काही काम केलं नाही नीट. त्यांच्या या बुद्धीवरती ह्या अहंकाराचा सगळा जो आहे तो मळ साचलेला होता. आणि त्यामुळे त्यांनी हा विचार केला की हा अश्व नक्की याच माणसाने चोरलेला आहे. काही तरी विचार नाही केले की कोण बसलाय, काय आहे, काही चौकशी केली नाही. त्याला वाटलं हाच चोर आहे. आणि त्यांनी जोरजोरात म्हणायला सुरुवात केली, चला आम्हाला आमचा चोर मिळाला, बरं झालं. हा चोर आहे आणि बसलाय सावासारखा, त्याला आपण मारूया. अशा प्रकारे जोरजोरात ते म्हणायला लागले. बघा कशी गंमत आहे. ऋषी शांतपणे बसले होते आणि ऋषी काय सामान्य नव्हते हे लक्षात. कपिल मुनी होते. भगवंताच्या अवतारापैकी एक अवतार कपिल मुनी होते, ज्यांनी सांख्ययोग जो आहे त्याचा उपदेश केलेला आहे. भगवद्गीतेमध्ये सांख्ययोग आहे. त्या सांख्ययोगाचा उपदेश केला. आणि सांख्ययोग जो आहे हा सुद्धा जर आपण
त्याप्रमाणे जरी वागलो तरी सुद्धा आपल्याला मुक्ती मिळू शकते, इतकी शक्ती या सांख्ययोगामध्ये. पण अर्थात तो कठीण आहे. परंतु असे हे महान भगवंताचे अवतार, असे हे मुनी मात्र ध्यानस्थ बसले होते. आणि हे 60,000 जे पुत्र होते याचे, त्यांनी हातामध्ये शस्त्र घेतले आणि म्हणाले की आता आपण याला शासन करूया. ते जेव्हा अशा प्रकारे हातात शस्त्र घेऊन पुढे झाले त्यावेळेस अर्थात चमत्कार घडला. मुनीने आवाज झाल्यावर डोळे उघडले आणि हे 60,000 पुत्र तत्क्षणी भस्मसात झाले त्यांच्या जागीच. एक पाऊलसुद्धा ते पुढे येऊ शकले नाही. त्याच जागी ते भस्मसात झाले. त्यावेळेस आता आपण जेव्हा ही कथा ऐकतो त्या आजपर्यंत पूर्वीसुद्धा अशा प्रकारेच कथा आपण वाचलेली असते की कपिल मुनीने डोळे उघडले आणि त्याच्या नजरेमुळे ते भस्मसात झाले, अशी कथा आपण वाचतो साधारणपणे. पण ते अत्यंत चुकीचं आहे. कपिल मुनींनी त्यांना भस्मसात केलं नाही. कपिल मुनी हे शांत होते, ते भगवंताचा अवतार होते. त्यांच्यामध्ये त्यांनी ऋषींचं रूप घेतलं होते, त्यामुळे तामसी गुणाचा त्याच्याकडे कुठलाही लवलेश नव्हता. त्यामुळे त्यांना राग येण्याचा प्रश्न होता. हां, दुसरा कुठला अवतार धारण केला असं तर बरोबर आहे, त्या अवतारात त्यांनी हे केलं असतं. परंतु हा अवतार जो होता तो ऋषींचा अवतार होता, त्यामुळे ते पूर्णपणे शांत होते. फक्त त्यांनी आपले डोळे उघडले ही गोष्ट खरी आहे. पण डोळे उघडल्यावर घडलं असं की यांचं पाप इतकं होतं की त्या पापामुळे त्यांच्या शरीरामध्ये ज्वाला निर्माण झाली. पाप इतकं होतं, त्यांचं पुण्य तितकं होतं की इतकं पाप केल्यामुळे यांच्या शरीरात आपोआप ज्वाला निर्माण झाली. त्यांनी काहीही केलं नाही, आपल्या शक्तीचा वापर केला नाही. आणि हे सगळेच्या सगळे जे पुत्र होते याचे 60,000 हे जागीच भस्मसात झाले. आणि अर्थात त्याचे राखेचा ढीग निर्माण झाला. 60,000 लोक जळाले तर किती ढीग निर्माण होईल बघा. राख किती असते आपण बघतो. आणि मग हे 60,000 पुत्र जेव्हा जळाले त्यावेळेस राखेचा ढिगारा निर्माण झाला. प्रचंड पर्वतासारखे राख निर्माण झाली आणि अर्थात त्यांना मृत्यू आला. हे सगळं घडलं. इथे राजाला काहीच माहीत नाही. राजा म्हणतो माझे पुत्र अजून आले कसे नाहीत, इतकी दिवस झाले, कुठे कुठे गेलेत काय माहिती. त्याला पण चिंता लागली की आपण आता ह्यांना कुठे शोधूया. अर्थात त्यांनी परत एकदा आपले काही जे इतर पुत्र होते किंवा इतर जे मंत्री होते त्यांना सांगितले की बाबा तुम्ही जा आणि जरा बघा. अर्थात हे सगळं बघत असताना हा जो सगर राजा होता, या सगर राजाला एक पत्नी आणखीन होती. तिचं नाव होतं केशिनी. आणि तिला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं असमंजस. नाव असमंजस आहे, गंमत बघा. पण तो असमंजस नव्हता, तर नाव त्याचं असमंजस होतं. तो पुत्र चांगला होता. आणि हा जो असमंजस होता याला एक पुत्र होता, त्याचं नाव होतं अंशुमान. आणि हा जो अंशुमान होता ना, हा अंशुमान नेहमी त्यांचा खूप लाडका होता आजोबांचा, आणि तो नेहमी त्यांच्या सेवेसाठी असायचा. म्हणून ते त्याला म्हणाले की तुला मी हे काम देतो, तू जाऊन बघ कुठे गेलेत हे सगळे 60,000 जे आहेत ते. तेव्हा तो म्हणाला ठीक आहे मी बघतो. आणि मग तो अर्थात शोधत 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 निघाला. असमंज जो होता त्याचा हा जो पुत्र होता हा खूप चांगला होता. त्याने खूप शोध घेतला आणि खूप शोध घेतला. तेव्हा अर्थात जेव्हा तो पाताळ लोकात पोचला तेव्हा त्याला हे लक्षात आलं की अरे माझे हे सगळे जे जवळचे नातलग आहेत सगळे जळून खाक झालेले, त्यांची इथे रक्षा आहे. आणि बाजूला अर्थात कपिल मुनी तिथे होतेच. अर्थात तो अंशुमान जो होता तो खूप चांगला होता आणि त्यामुळे त्यांनी असा कुठल्याही प्रकारचा अवमान केला नाही ऋषींचा. तो ऋषींच्या चरणी जाऊन बसला, त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला ऋषीवर आपण श्रेष्ठ ऋषी आहात आणि आपल्या चरणी माझं वंदन आहे. मला माहीत आहे की आपण नक्कीच अवतारी पुरुष आहात. पण ज्या प्रकारे त्यांच्या शरीरावरची प्रभाव होती ती बघितलं तर लक्षात आलं की असामान्य व्यक्ती आहे, पुरुष आहे. आणि म्हणून त्यांनी प्रार्थना केली की मला तर असं वाटतं की आपण प्रत्यक्ष परमेश्वर आहात, असंच मला वाटतं. किंबहुना मी आपल्याला परमेश्वरच मानतो, काय हरकत आहे मानायला, असतील किंवा नसतील. जसं ती कथा आपण ऐकली की सिद्ध आहे की नाही मला माहीत नाही, पण मी वंदन करू शकतो. वंदन करा, आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहे बाद झालं, आपल्याला काय करायचं, सिद्ध असेल नसेल ते बघतील. आणि तसं त्यांनी हे गृहीत धरलं की नक्की परमेश्वराचा अंश, आणि ते होतेच. ते म्हणाले की बाबा परमेश्वराचा अंश असलेले आपण आहात, मी तर काय एक सामान्य आहे, त्यामुळे मी कसा ओळखणार तुम्ही परमेश्वर आहात का कोण आहात, मला ते हे ओळखू येऊ शकत नाही. कारण मी सामान्य मानव आहे ज्याच्यामध्ये हे सगळे गुण ठासून भरलेले आहेत, रजतम.
सत्वगुण आहेत पण कमी आहेत. त्यामुळे मी आपल्याला कसं ओळखणार, मी ओळखू शकत नाही. परंतु मला असं वाटतं आपण नक्की परमेश्वर आहात. आणि म्हणून मी आपल्या चरणी वंदन करतो आणि आपल्याला प्रार्थना करतो की माझ्यावर आपण प्रसन्न व्हावं. अर्थात कपिल मुनी त्याच्यावर प्रसन्न झाले. कपिल मुनी डोळे उघडले आणि म्हणाले, मुला तुला एक गोष्ट सांगतो, हा जो राखेचा ढीग आहे हाच ज्याला तू शोधतोस त्यांचा आहे. तेव्हा ते म्हणाले की महाराज तुम्ही सांगितलं ठीक आहे, पण आता हे सांगा की यांचा उद्धार कसा होईल. हे परत जीवित होतील का नाही होणार, किंवा त्यांचं निदान उद्धार तरी झाला पाहिजे. भस्मसात झाले ते नक्कीच त्याला लक्षात आलं की यांनी पाप केलेलं असणार, त्याशिवाय भस्मसात होणार नाही. तेव्हा ते म्हणाले की असं आहे की आता तू पहिलं काम कर की हा जो अश्व आहे तो घेऊन जा, पण तुझा जो यज्ञ आहे तो अपूर्ण झाला आहे. यज्ञ तू पूर्ण करते, तुझं काम आहे, हा तू घेऊन जा. आणि हे जे तुझे चुलते लागतात सगळे, ह्या सगळ्यांचा उद्धार होऊ शकेल, पण तो खूप कठीण आहे. ते म्हणाले असे ना कठीण, आपण सांगा आम्ही नक्की सगळे उपाय करू. ते म्हणाले एकच गोष्ट आहे की गंगेचं पाणी जर यांच्यावर पडलं, गंगाजल जर मिळालं तर यांचा उद्धार होऊ शकेल. आणि अर्थात गंगा त्यावेळेस पृथ्वीवर नव्हती, त्यावेळेस ती स्वर्गामध्ये होती. त्यामुळे ती जी आहे ती स्वर्गामध्ये आहे आणि ती जर आली तरच तुझ्या या चुलत्यांचं उद्धार होईल. तेव्हा आता तू काय करायचं ते बघ, मी तुला सांगण्याचं काम केलं. पण पहिलं कर्तव्य तू हे कर की या अश्वमेध यज्ञासाठी जो घोडा आहे त्याला पहिला तो घेऊन द्या. अर्थात त्यांनी मुनींना नमस्कार केला आणि यज्ञ पशु जो होता हा घोडा घेतला त्यांनी आणि तो अर्थात परत आला. परत आल्यावर त्याने तो यज्ञ पूर्ण करण्यासाठी पहिलं प्राधान्य दिलं. यज्ञ त्यांनी यथावकाश पूर्ण केलं, हे सगळं झालं. नंतर अर्थात त्यांनी विचार केला की आता आपले जे कर्तव्य ते करायला पाहिजे. त्यांनी विचार केला की आता गंगा जर आणायची असेल तर तिची प्रार्थनाच केली पाहिजे. तिची प्रार्थना केली तरच ती येईल खाली, नाही तर ती खाली कशी येणार. मग तपश्चर्या करण्याशिवाय पर्याय नाही. आणि मग ह्या अंशुमानाने ठरवलं की आपण आता तपश्चर्या करूया. आणि मग तो फक्त मनामध्ये एकच इच्छा त्यांनी मनात ठेवली की गंगेचं अवतरण जे आहे ते पृथ्वीवर व्हावं. ही केवळ एकमेव इच्छा ठेवून त्यांनी तपश्चर्याला सुरुवात केली. घनघोर तपश्चर्या केली, कित्येक वर्ष तपश्चर्या केली, पण गंगा त्याला प्रसन्न झाली नाही. शेवटी कालांतराने त्याचं आयुष्य संपलं आणि त्याला मृत्यू आला, पण गंगा काही अवतीर्ण झाली नाही. त्याचा पुत्र होता दिलीप. दिलीप जो होता त्याने बघितलं की आपल्या पित्याचा मृत्यू झालाय, का तर आपल्या चुलत्यांचा उद्धार करण्यासाठी यांनी तपश्चर्या केली, पण गंगा काय अवतीर्ण झाली नाही. त्याने विचार केला की माझ्या वडिलांचं काम पुढे नेणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून आपण इतर गोष्टी न करता वडिलांचा वारसा पुढे नेऊया. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याच ठिकाणी जाऊन अशीच खडतर तपश्चर्या परत सुरुवात केली. विचार करा, बापाने पूर्ण हयात भले शेवटचा अर्धा भाग असेल पण घालवला तपश्चर्यामध्ये, तरी पण गंगा अवतीर्ण झाली नाही. आता त्याचा पुत्र जो होता तो तरुण होता, आणि तरुण वयामध्ये गंगेला अवतीर्ण करण्यासाठी तपश्चर्या करायला सुरुवात केली. त्यांनी घनघोर तपश्चर्या केली, अगदी कळवळून तपश्चर्या केली, प्रचंड तपश्चर्या केली, पण तरी सुद्धा गंगाजी आल्या नाहीत. गंगा प्रसन्न झाली नाही, गंगा अवतीर्ण झाली नाही आणि यथावकाश त्याचा आयुष्य कालावधी संपला आणि त्याला मृत्यू आला. तपश्चर्या करता करता मृत्यू आला. अर्थात त्याला सद्गती प्राप्त झाली असेल, परंतु त्याच्या मनात ती इच्छा पूर्ण झालीच नाही ना. त्याच्या मनात ही इच्छा राहिलीच की माझ्या चुलत्यांना, चुलते किंवा आजोबा चुलते माझे मुक्त झालेले नाही आहेत. अर्थात हे जेव्हा घडलं तेव्हा त्याचा जो पुत्र होता अर्थात राजा भगीरथ, हा त्या ठिकाणी होता. त्यांनी बघितले की माझ्या आजोबांनी तपश्चर्या केल्यानं पूर्ण त्यांनी आपलं देह जाईपर्यंत तपश्चर्या केली, माझ्या वडिलांनी पण हेच केलं, गंगेला अवतीर्ण करण्यासाठी एवढी तपश्चर्या केली, पण ती अवतीर्ण झाली नाही. आणि आता माझं काम आहे, माझ्या वडिलांचं जे काय अपूर्ण काम आहे हे पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे, आणि म्हणून आता मी पण तेच करीन जे माझ्या वडिलांनी केलं. आणि अर्थात भगीरथ राजाने परत एकदा
आपल्या वडिलांचं सगळं कार्य पूर्ण झाल्यावर तो परत त्याच ठिकाणी गेला आणि तपश्चर्येला बसला. अशा प्रकारे परत एक राजा तपश्चर्याला बसला. तिसरी पिढी बसली राजाची. विचार करा किती तपश्चर्या झाली असेल. आणि अर्थात इतकी तपश्चर्या झाल्यावरती गंगेला खाली येण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. इच्छा तर नव्हती म्हणून तर ती आली नाही. 2 राजांचा हयात गेली तपश्चर्येत, तरी पण ती खाली आली नाही. परंतु शेवटी म्हणतात ना की जेव्हा ऋण जास्त वाढतं तेव्हा आपल्याला त्याचं व्याज तरी द्यावं लागतं ना. जसं व्यवहारामध्ये होतं की आपण जर कोणाचं कर्ज घेतलं असेल तर निदान ऋण त्याचं व्याज तरी द्यावं लागतं ना. काही नाही त्यांना मुद्दल नाही दे. तसं शेवटी देव असले तरी काही देवांवर सुद्धा एवढी तपश्चर्या म्हणजे ऋणच झालं ना. आणि मग तिचा नाईलाज झाला. आणि मग तिने विचार केला की आता मला वर देण्याशिवाय पर्याय नाही. आणि मग अर्थात गंगा जी आहे ती यथावकाश पृथ्वीवर आली. फक्त दर्शन देण्यापुरती अवतीर्ण झाली नव्हती. फक्त दर्शन देण्यापुरती आली. आणि अर्थात तिने भगीरथाला दर्शन दिलं. ती म्हणाली, बाबा रे, तुझी तपश्चर्या बघून मी खरंच चकित झाले. तुझा निश्चय बघून मी चकित झाले. म्हणून त्या भगीरथ प्रयत्न हा शब्द जो आपण म्हणतो मराठीमध्ये की यांनी भगीरथ प्रयत्न केले की तो दुसरे काही झाले ते हरकत नाही, माझा देह गेला तरी हरकत नाही, पण मी जाणार नाही. आणि अगोदर काय झाले हे त्यांनी बघितलं होतं की याचे आजोबांचा पण देह गेला पण प्रसन्न झाली नाही, वडिलांचा देह गेला तरी प्रसन्न झाली नाही. म्हणल्यावरती दुष्कर कर्म आहे. जेव्हा पहिल्यांदा करतो आपल्याला माहीत नसतं, कठीण नसतं, पण तो करू 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 कठीण माहिती आहे, इतिहास आहे. 2 पिढ्या गेल्या आहेत, काही यश नाही आहे, तरी पण तो हटला नाही की माझासुद्धा देह गेला तरी चालेल. हे कठीण गोष्ट होती. माहीत असताना असं करणं कठीण आहे. आणि म्हणून भगीरथ प्रयत्न हा शब्द म्हणून आला आहे. दिलीप प्रयत्न म्हणत नाहीत किंवा आधीच्या राजाचा अंशुमानाचा प्रयत्न म्हणत, भगीरथ प्रयत्न करत. कारण काय, त्याला माहीत होतं की अशा प्रकारे माझाही देह जाऊ शकतो. माहीत असताना पण त्यांनी 3ऱ्या पिढीमध्ये परत हेच तप केलं. आणि त्यामुळे अर्थात गंगेला जमिनीवर येऊन त्याला दर्शन द्यावं लागलं. आणि तिने दर्शन दिलं. अर्थात गंगेने दर्शन दिल्यावरती राजा प्रसन्न झाला. राजा म्हणाला, माते, माझी एकच इच्छा आहे. तुला माहीत तर आहेच, परंतु माझं काम आहे सांगणं. माझी अशी इच्छा आहे की तू या पृथ्वी तलावर अवतीर्ण व्हावं कायमस्वरूपी. आणि अर्थात त्याच्यामुळे माझ्या या आजोबांचा सगळ्यांचा उद्धार होणार आहे. तेव्हा हे तू करावा अशी माझी विनंती तुला आहे. तिला हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हताच. ती म्हणाली, ठीक आहे, तुझ्या तपश्चर्यावर मी आनंदित आहे. माझं दर्शन जे आहे ते तुला अर्थात व्यर्थ होणार नाही. तुला आशीर्वाद द्यायचाच आहे मला. आणि म्हणून मी हे करायला तयार आहे. परंतु माझा वेग जो आहे तो खूप जबरदस्त आहे. मी जेव्हा वरून खाली येईन पाण्याच्या स्वरूपात, तेव्हा त्या जलाचा ओघ जो आहे तो ओघ इतका आहे की त्यामुळे पृथ्वीचे 2 तुकडे होण्याची शक्यता आहे. तेव्हा विचार कर की हे कसं काय होणार, मला धारण कोण करणार. तर ते म्हणाले की बाबा आता तूच सांग. तूच सांगितलं की मी खाली येऊ शकते, पण मला धारण कोणतरी करायला पाहिजे. आणि धारण नाही केलं तर पृथ्वीचे तुकडे होतील. हे तू सांगितलं, आता तूच उपाय पण सांग, कोण धारण करू शकतं. मला माहीत नाही, मी तुला प्रसन्न केलं, तूच बघ आता काय करायचं. छान केलं आहे. अर्थात ती म्हणाली की ठीक आहे, मी तुला उपाय सांगते. आहे उपाय. धारण करणारी एक देवता आहे. कोण आहे म्हणे, रुद्र. ठीक आहे म्हणे, आता माझं काम झालं. जेव्हा रुद्र प्रसन्न होतील तेव्हा मला हाक मार. तोपर्यंत मी चालले. श्रीराम. गेली परत. गंगा परत गेली. अर्थात स्वर्गात जाऊन बसली. आता परत एकदा भगीरथाची परीक्षा, परत एकदा तपश्चर्या करणार. कारण दुसरा देव आला. रुद्राची तपश्चर्या, अर्थात त्याचा निश्चय खूप पक्का होता. आणि त्यावेळी त्यांनी परत रुद्राची तपस्या सुरू केली. घनघोर तपश्चर्या त्यांनी भगवंताची केली. खूप तपस्या त्यांनी केली. आणि अर्थात तसं सर्वात लवकर प्रसन्न होणारे देव म्हणजे भगवान शंकरच आहेत. भोळे सांब आहेत ते. त्यांना जास्त वेळ लागत नाहीत. त्यामुळे ते पटकन प्रसन्न होतात. ब्रह्मदेव होत नाहीत, विष्णू तर अजिबात होत नाहीत. सगळ्यात कठीण विष्णू प्रसन्न होणं आहे. आणि त्यामुळे जे आहेत ते म्हणतात, तुम्हाला काय पाहिजे ते घेऊन जा, काय संसारात वस्तू पाहिजे असेल ते घेऊन जा, मला प्रसन्न बिसन्न कडे भानगडीत पडू नका. परंतु हे जे आहेत भोळे शंकर, हे प्रसन्न नक्कीच नेहमी लवकर होतात. आणि म्हणून राक्षसांचे आवडते देव आहेत ते. अर्थात सर्व राक्षसांनी त्याचाच वर घेतलेला आहे, बहुसंख्य लोकांनी. आणि अर्थात या ठिकाणी ते प्रसन्न झाले आणि म्हणाले, बोल तुला काय पाहिजे. तेव्हा भगीरथ म्हणाला, महाराज मी काय सांगू, मला काय पाहिजे हे सगळं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तर अंतर्ज्ञानी आहात. तेव्हा फक्त एकच इच्छा आहे
की गंगा मातेने या पृथ्वीवर कायमस्वरूपी यावं आणि अर्थात तिला आपण धारण करावं. आपण जर धारण केलं तर तिचा जो प्रवाह आहे तो नक्कीच त्याचा वेग कमी होईल आणि तो पृथ्वीला नक्कीच तो जमू शकेल, घेण्या एवढा तो असेल. आणि म्हणून आपण धारण करावी ही आपल्या चरणी विनंती आहे. भगवान शंकर म्हणाले तथास्तु. अजून काय पाहिजे सांग. म्हणे नाही एवढंच पाहिजे. ठीक आहे. भगवान शंकर म्हणाले मी तयार आहे. लगेच त्याने गंगेचं स्मरण केलं. माते तू म्हणल्याप्रमाणे सगळी व्यवस्था झालेली आहे. भगवान शंकर तुला धारण करायला तयार आहेत. भगवान शंकर म्हणाले आता खाली ये आणि माझ्या जटेमध्ये तू येऊन बसशील. पहिला तुझा प्रवाह जो माझ्या जटेमध्ये येईल आणि माझ्या जटामध्ये तू आल्यानंतर तिथून तो प्रवाह नियमित करून मी पाठवून खाली. आणि अर्थात भगवंताने असं केस हे करून मोकळे केले, जटा मोकळ्या केला आणि गंगा देवी जी आहे ती त्यांच्या जटेमध्ये अवतीर्ण झाली आणि जटेमध्ये अवतीर्ण झाल्यावर जटा परत एकदा बंद झाली. आणि मग तिथून जी आहे ती धारा अर्थात नियंत्रित होऊन तिचा वेग कमी होऊन मग ती पृथ्वीवर अवतीर्ण झाली. आणि अर्थात ती अवतीर्ण झाल्यावर गंगा म्हणाली की आता पृथ्वीवर कुठून कुठे जायचं ते तू सांग राजा. मी आता पृथ्वीवर आलेलं आहे, माझं काम मी केलेलं आहे, तुला कुठे जावं मी असं ते सांग, मी तिकडे जायला तयार आहे. अर्थात राजा म्हणाले की पहिलं तू पाताळातच चल, कारण तिथे माझे सगळे हे जे लोक आहेत ते पडलेले त्यांची रक्षा आहे, तेव्हा त्यांचा उद्धार तू पहिला कर. तर ते म्हणायला हरकत नाही, तू पुढे हो, मी तुझ्या मागे जातो. आणि त्याप्रमाणे भगीरथ राजा जो आहे तो अर्थात पुढे गेला. जिथे त्याच्या सर्व पितरांचं रक्षा पडली होती तिथे तो गेला. आणि अर्थात गंगेने जेव्हा तिथे प्रवेश केला त्या गंगेच्या पवित्र जलामुळे त्या रक्षेला जेव्हा स्पर्श झाला त्या सर्व पुत्रांचा, सगर राजाचा जो आहे तो उद्धार झाला. बघा त्याने असं म्हणलं आहे की गंगेचं पाणी इतकं पवित्र आहे की सगर राजाचे पुत्र पापी होते. त्यांनी ऋषींची खूप निर्भत्सना केली, ते काय फार चांगले नव्हते आणि ते पापी होते म्हणून भस्मसात झाले, पापामुळे भस्मसात झाले. परंतु गंगेचा स्पर्श झाल्यावर त्या सर्वांचा उद्धार झाला. म्हणजे विचार करा, पापी लोकांचं पण उद्धार होऊ शकतो गंगेचं स्नान केलं तर. जे चांगले लोक आहेत त्यांचा उद्धार किती चांगला होईल हा विचार करा. फक्त तुमची श्रद्धा पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम. पण महत्वाचा भाग काय, श्रद्धावान लभते ज्ञानम, हे जसं भगवत सांगितलं तसं ज्ञान असं किंवा ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपली श्रद्धा पाहिजे की मी आंघोळ केल्यावर माझं पाप धुलं, ह्याच्या आपल्याला थोडा विश्वास पण पाहिजे, त्यालाही तेवढंच महत्त्व आहे. आणि श्रद्धेने जर आपण स्नान केलं तर नक्कीच पापी लोकांचा जर तिने उद्धार केला तर आपला का नाही करणार. गंमत अशी झाली की जेव्हा ती यायचं तिने कबूल केलं तेव्हा ती एक गोष्ट परत म्हणाली भगवंताला सुद्धा, भगवंता मी तर शब्द दिलाय की मी खाली येईन, तुम्ही मला धारण करायला तयार झालात, तोही माझा प्रश्न मिटला. परंतु भगवंता मला एक अडचण आहे हो. ते तिने रुद्राला सांगितलं, ते काय तिने भगीरथ राजाला सांगितलं नाही. ते म्हणाले की आता तुमचा माझा संवाद आहे, मी येते तुमच्या जटेमध्ये, परंतु मला एकच चिंता आहे की मी जमिनीवर आल्यावरती सगळे पापी लोक माझ्यात आंघोळ करतील आणि माझं पावित्र्य नष्ट होईल, त्याचा मी काय करेन. राम तेरी गंगा मैली हो गई, पापी होके पाप धोते धोते. गाणं असलं चित्रपटाचं ते सत्यच गोष्ट आहे ना, की सगळे लोक म्हणतात चला गंगेत जाऊया, स्नान करूया, आपली पापं गेली. पण ती तेच म्हणाले की माझं पवित्र पाणी आहे आणि हे सगळे लोक मृत्यू लोकात येऊन स्नान करतील आणि माझं पाणी जे आहे माझं पावित्र्य नष्ट होईल, त्याचं मी काय करू. माझ्या या पाण्याचं पावित्र्य नष्ट झाल्यावर परत कसं येणार. आपल्याकडे जर एखादं पाणी खराब झालं तर आपण ते फिल्टरेशन करतो, आरो टाकतो, आरोमध्ये घालतो, अजून त्या फिल्टरमध्ये आरोमध्ये टाकतो, आरोमध्ये त्या अनेक प्रकारे फिल्टर होऊन त्या अगदी छान, अगदी तो जो मनुष्य असतो तो कधी कधी तुम्हाला आरोवाला हे दाखवतो, डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. तो म्हणतो मी सरबत टाकतो वरून, खाली बघा आल्यावर त्याच्यात साखर पण लागणार नाही, इतकं माझं फिल्ट्रेशन चांगलं आहे, असं तो तेच दाखवतो. ते लिटमस पेपर असतो, हे सगळं आहे. हे जसं आपण बघतो आणि मग ते यंत्र परत विकत घेतो. तसं गंगा जी आहे ती म्हणाली की हे सगळं ठीक आहे, पण माझं जे मलिनत्व मला येणार आहे ते कसं जाणार भगवंत, हे आता तुम्हीच सांगा. भगीरथ तर काही सांगणार नाही आहे, तेव्हा तुम्ही मला उपाय सांगा की माझं मलिनत्व कोण घालवेल आणि मी ते कसं घालू सांगा. मी कुठे जाऊ स्नान करायला.
असा प्रश्न त्यांनी रुद्राला विचारला. त्या रुद्र म्हणाले काळजी करू नकोस, पृथ्वीवरती सगळेच लोक पापी नाही आहेत, पृथ्वीवरती अनेक पुण्यवान लोक पण आहेत. आणि हे जे पुण्यवान ऋषीमुनी आहेत हे जेव्हा तुझ्या पवित्र या जलामध्ये येतील, अपवित्र झालेले जल परत पवित्र होईल त्यांच्या पुण्यामुळे. म्हणून ऋषीमुनी जेव्हा त्या जलामध्ये स्नान करतात तेव्हा त्यांच्या पुण्याने ती परत एकदा पावन होते. आणि आपण गेल्यावर ती मैली होत असते. आपलं इतकं पुण्य नाही की तिला पावन करावं, परंतु आपलं पाप कमी होतं नक्कीच. पण जे ऋषीमुनी आहेत, संत आहेत, हे जेव्हा अशा प्रकारे जातात, गुरु असतील ते जेव्हा जातात, तेव्हा अर्थात ती वाट बघत असते. या सगळ्या नद्या ज्या आपण म्हणतो पवित्र मानतो, गंगा असेल, सरस्वती असेल, नर्मदा असेल, या सर्व नद्या ज्या त्या अशा लोकांची वाट बघत असतात की अशी लोक कधी येतात माझ्याकडे स्नानाला. पण अशी लोक आले की तिचं जल जे आहे ते पवित्र होतं. आणि भगवान शंकरांनी सांगितलं काळजी करू नकोस, जरी तू पृथ्वीवर चालली असलीस तर पृथ्वीवरती अनेक ऋषीमुनी आणि अशी लोक आहेत आणि असे होतील की जे तुझं जल परत एकदा पवित्र बनवतील. तेव्हा तू निशंक मनाने ये. आणि अर्थात हा संवाद पूर्ण झाल्यावर मग ती जी आहे ती जटेमध्ये अवतीर्ण झाली आणि यथावकाश ती खाली आली. आणि मग पहिल्यांदा तिने उद्धार केला असेल तर अर्थात या सगर राजाच्या पुत्राचा 60,000 पुत्राचा तिने उद्धार केला. आणि अर्थात त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली असं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. अशा प्रकारे भगीरथ राजाने ही गंगा पृथ्वीवर आणली. मूळ भगीरथाचे आभार मानायला पाहिजे. खरोखर आज आपण गंगेत स्नान करू शकतो, काय फार कठीण गोष्ट नाही. नॉर्थला गेलं की झालं काम. नाशिकला पण गंगा आहे म्हणतातच ना, गोदावरी सुद्धा गंगेसारखीच मानली, दक्षिण गंगा म्हणतात तिला, ती पण पवित्र नदी आहेच आहे. परंतु मूळ गंगा जी आहे ते अर्थात भगीरथाने आणली आहे. म्हणून त्याचं पण थोडं स्मरण करावं की बाबा तुझ्यामुळे ही गंगा आज खाली आम्हाला मिळते, आता आम्ही कधी जाणार वरती, असंही होतं. परंतु अर्थात त्या दिवसापासून ही गंगा खाली आली. आणि अशा प्रकारे हा जो भगीरथ राजा होता त्याने आपल्या आजोबांची जी इच्छा होती ती पूर्ण केली. हा जो भगीरथ राजा होता याला एक पुत्र होता. त्या पुत्राचं नाव होतं श्रुत. श्रुत नावाचं नाव होतं. त्याला अजून एक पुत्र होता, त्याचं नाव होतं नभ. अर्थात पूर्वीचा जो राजा आहे तो नाही, हा वेगळा आहे. नावं बरीचशी सिमिलर आहेत, नभाग आहेत, नाभाग आहेत, एक कान्याचा फरक आहे, पण तो वेगळा होता. त्याचा एक पुत्र होता त्याचं नाव होतं सिंधुदीप. त्याला एक पुत्र होता त्याचं नाव होतं आयुध. त्याला एक पुत्र झाला त्याचं नाव होतं ऋतुपर्ण. हा ऋतुपर्ण राजा महत्त्वाचा आहे. हा जो ऋतुपर्ण होता तो भगीरथाच्या कुळामधला होता. आपण एवढंच लक्षात ठेवूया की भगीरथाच्या कुळामध्ये हा जो ऋतुपर्ण राजा होता, याचा मित्र जो होता तो प्रसिद्ध असा राजा होता, तो म्हणजे नल राजा. नल आणि दमयंतीची आपल्याला कथा माहिती आहे, प्रसिद्ध आहे. आणि हा जो नल राजा होता, या नल राजाचा मित्र होता ऋतुपर्ण राजा. आणि ऋतुपर्ण राजा जो होता, या ऋतुपर्ण राजाला एक कला खूप चांगली येत होती. आणि ती कला म्हणजे रथाचे घोडे कसे वेगाने हाकायचे, हे त्याच्याकडे एक अशी कला होती की तो जर अश्व रथावर जर बसला सारथी म्हणून, तर तेच अश्व अतिशय वेगामध्ये पळायचे. की जो वेग तुम्ही कल्पना करू शकत नाही अशी वेग त्याला येऊ शकतो. पण त्याच्याकडे एक कला होती ती विशिष्ट प्रकारची, ती कला त्याला येत होती. आणि ती कला त्यांनी काय केली, ही जी कला आहे ती त्यांनी अर्थात नल राजाला दिली. आणि नल राजाकडे काही जी कला होती ती त्यांनी याला दिली. अशा या दोघांनी एक्सचेंज केल्या या कला एकमेकाला, अशी या ठिकाणी माहिती आहे. आणि अर्थात त्या कलेचा वापर पुढे दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी झाला. त्या कथा वेगळ्या आहेत, परंतु ही जी कला आहे अशा प्रकारे त्याने एकमेकाला दिली असं वर्णन केलेलं आहे. तर हा जो राजा होता याचा जो पुत्र होता त्याचं नाव होतं सुदास, ऋतुपर्णाचा मुलगा. सुदास जो होता त्याला एक पुत्र होता त्याचं नाव होतं सौदास. आणि हा सौदास जो आहे, या सौदासच्या पत्नीचं नाव होतं मदयंती. दमयंती नव्हे, मदयंती. मदयंती हे तिचं नाव होतं. आणि हा सौदास जो आहे याची कथा आहे थोडीशी, की सौदास जो होता हा खूप चांगला राजा होता, धर्मनिष्ठ होता. आणि
अनेक त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या होत्या, परंतु त्याला वशिष्ठ मुनींनी एकदा गैरसमजामुळे एक शाप दिला. आणि गैरसमजामुळे तो जो काही शाप दिला त्याचा त्याला खूप भयंकर परिणाम भोगावा लागला. किंबहुना हा शाप दिल्यावरती त्या राजाचं नावसुद्धा बदललं. त्या राजाचं जे नाव होतं मूळचं सौदास, हे बदलून नंतर नाव पडलं त्याचं कल्माशपाद हे नाव पडलं. असं शुकमुनींनी परीक्षित राजाला सांगितलं. तेव्हा तो म्हणाला की असं नाव का पडलं ह्याची मला कथा सांगा, की त्याचं नाव का बदललं गेलं, की नाव असं का पडलं, ही कथा तुम्ही मला सांगा. ते म्हणाला ऐक कथा. परत एक सुंदर कथा या ठिकाणी आलेली आहे. कथा सध्या आहेत, पुढे सगळा अध्याय जो येणार तो 11वा स्कंद जो आहे तो पूर्ण उपदेशाचा, हे लक्षात ठेवा. श्रीराम अर्थात महाराजांच्या कृपेने आपण तोही ऐकू, आपण पूर्वी ऐकलेलंच आहे श्रीराम. तर ही सौदास जो होता याची ही कथा आहे. सौदास जो होता हा नेहमीप्रमाणेच शिकारीला गेला. सगळेच राजे महाराजे पूर्वी शिकारीला जायचे, त्याला अपवाद हा नव्हता. तो शिकारीला गेला. शिकारीला गेला असताना त्याने एक राक्षस त्याला दिसला. राक्षस, 2 राक्षस होते, दोघं भाऊ. त्याने एका राक्षसाला मारून टाकला. अर्थात राजाचं काम आहे राक्षसाचा वध करणं. एका राक्षसाला मारलं, दुसरा राक्षस पळून गेला. त्या राक्षसाने ही गोष्ट मनात ठेवून दिली. म्हणाला मी तुझा सूड उगवल्याशिवाय राहणार नाही. पण सूड कसा उगवायचा, कारण राजा खूप बलिष्ठ होता. त्याने एक वेगळ्या प्रकारची त्याने युक्ती केली. हा जो राजा होता सौदास, याचे गुरु होते वशिष्ठ मुनी. अर्थात वशिष्ठ मुनी रामाचे पण गुरु होते. किती मोठे ऋषी होते ते, त्याचे गुरु होते. आणि एक दिवस गुरु त्यांच्याकडे जेव्हा आले तेव्हा अर्थात राजाने त्यांना सांगितलं की महाराज माझी इच्छा आहे की तुम्ही आज भोजन करावं माझ्याकडे. तर म्हणाला हरकत नाही, भोजन करूया. आणि मग जेव्हा भोजन करायचं होतं त्यावेळेस राजाचा जो आचार्य होता त्या आचार्याला ह्या राक्षसाने घालवून दिलं आणि स्वतः आचार्याचं वेश धारण केलं कपटाने अर्थात मायाने, आणि स्वयंपाक तयार केला. आणि स्वयंपाक तयार केल्यावरती गुरुला त्यांनी मांस वाढलं. राक्षसाने मांस शिजवलं आणि वशिष्ठ मुनींच्या पानामध्ये येऊन हे वाढलं. आणि जेव्हा हे अशा प्रकारे घडलं, अर्थात ऋषींच्या पानामध्ये मांस वाढला म्हणजे किती मोठा अपराध आहे. अर्थात हे बघितल्यावरती वशिष्ठ मुनींना अत्यंत क्रोध आला. अत्यंत क्रोधित झाले. ते म्हणाले की हे सगळं राजानेच केलं, कारण आचार्य राजाचा आहे, सगळं राजाचं आहे, राजाच्या अनुमतीशिवाय असं होऊ शकत नाही. आणि राजाला माहीत आहे की मी कोण आहे. आणि असं असताना सुद्धा राजाने अशा प्रकारची हिंमत दाखवली, माझा अपमान केला, हे अत्यंत चूक गोष्ट केली. आणि मग ह्या अशा राजाला शासन केलं पाहिजे असं वशिष्ठ मुनींना वाटलं. आणि म्हणून ते त्याला म्हणाले की जे तू कृत्य केलंयस ते क्षत्रियाला शोभेल असं नाही केलंस, तुझं कृत्य राक्षसाला शोभेल असं आहे. आणि म्हणून मी तुला शाप देतो, तू आतापासून राक्षस बनतील, तुला राक्षस योनी प्राप्त होईल, कारण तू त्याच्याच लायक आहेस. अशा प्रकारचा एक भयानक शाप त्याने दिला. अर्थात त्यांनी भयानक शाप दिला तेव्हा राजाला थोडासा संताप आला. राजा म्हणाला माझा काहीच दोष नाही, मी मांस कोणालाही शिजवायला सांगितलेलं नाही, मी स्वतः असं कधीही करणार नाही, मला माझ्या गुरूंचा नक्कीच सन्मान आहे. परंतु माझा अपराध आहे की नाही हे न बघता मुनीने मला शाप दिला. आणि तो पण काय दिला तर भयानक शाप दिला की मी राक्षस योनीत जाईन. तर असा शाप दिला असेल तर आता मी या मुनीने शाप दिला. क्षणभर का होईना त्याला राग आला. आणि शाप ऐकल्यावर त्यांनी प्रतिशाप देण्यासाठी हातामध्ये पाणी घेतलं. राजा सुद्धा कमी पुण्यवान नसणार, ऋषीला शाप द्यायला निघाला म्हणजे विचार करा, राजा पुण्य खूप असेल. राजाने हातामध्ये जल घेतलं. तुम्हाला माहिती आहे जल घेऊन अनेक गोष्टी करता येतात. संकल्प सगळे जल घेऊनच सोडतात. जप करण्याचा संकल्प पण जल घेऊनच सोडतात. प्राणप्रतिष्ठा करायचे ते जल घेऊनच करतात. आपण लग्न करतो त्याला पाणी ग्रहण म्हणतात. पाण्याला सगळ्या ठिकाणी महत्त्व आहे. जेव्हा एखाद्या मनुष्याला मृत्यू येतो ते शेवटी उदक शांती करतात, पाण्यानेच शांती होते त्या आत्म्याची सुद्धा. जलाला खूप महत्त्व लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी सुद्धा गुरूंना शाप देण्यासाठी राजाने हातामध्ये जल घेतलं आणि म्हणाला की आता याला आपण शाप देऊया. पण त्याची पत्नी जी होती
ती खूपच संयमी होती आणि ती पुढे आली. म्हणाला, तुम्ही काय करतात महाराज? ते म्हणाले की मला गुरूंनी असा हा भयानक शाप दिला आहे. माझा कुठलाही अपराध नसताना कुठल्याही प्रकारची खातरजमा न करता मला राक्षस योनीत ते आता पाठवत आहेत. तर म्हणून मला राग आला, म्हणून मी यांना शाप द्यावा असं ठरवलं आहे. ती म्हणाली, असं अजिबात करू नका. तुम्ही असं केलं तर तुमच्या पापामध्ये भर पडेल. गुरूंना तुम्ही अपवचन जरी काही दिलं तरी सुद्धा पाप लागतं. गुरूंची निंदा अजिबात करू नये, चुकून पण करू नये. शाप देणं तर महापाप आहे, त्याचं तर तुम्हाला अजून काय भोगावं लागेल माहीत नाही. तेव्हा जरी तुम्हाला राग आला असला तरी पण तुम्ही आवरा आणि गुरूंना शाप देण्याचा विचार सोडून द्या. राजाला गोष्ट पटली. ते म्हणाला, बरोबर आहे. असं शास्त्रात म्हटलं आहे की गुरूंची जर निंदा कोणी केली तर त्याचा प्रायश्चित्तच नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या गुरूंची जर कोणी निंदा केली तिकडे उभे नका राहू. त्या व्यक्तीला सोडून द्या बाजूला, कोणी असू दे, हुम सो ही मे बी और शी मे बी. त्याचं काही रिलेशन असत. जो आपल्या गुरूंची निंदा करतो ना त्याला तुम्हाला खंडन नसेल करता येत तर सोडून द्या. कारण कधी कधी काही लोक असतातच तशी, त्यांना काय करायचं नसतं पण ते काय वाव 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 असतात काही लोक. पण जी व्यक्ती आपल्या गुरूंची निंदा करते त्याच्यापासून लांब राहा तुम्ही. तुम्ही जर तिथे उभे राहिलात, ऐकत राहिलात तर तुम्हाला पण पाप लागेल. कारण गुरूंची निंदा आणि त्यातून जर तुम्ही साधक असाल आणि जर गुरूंना तुम्ही जर नावं ठेवत असाल तर या पापाचं प्रायश्चित्तच नाही आहे शास्त्रामध्ये. मनुष्य हत्येचं प्रायश्चित्त आहे पण गुरूंच्या निंदेचं प्रायश्चित्त नाही. विचार करा काय गुरूंचं महत्त्व आहे, की गुरु काय आहेत, कुठे आहेत, त्याचं प्रायश्चित्त नाही आहे असं शास्त्रात लिहिलं आहे. परंतु खरंच लोक माहिती घेत नाहीत. अशा व्यक्ती आहेत ना, गुरूंची निंदा करणारे पण आहेत काही लोक. हे जेव्हा बघतो आपल्या डोळ्याने आपण तर काय बोलू शकत नाही, फक्त एवढंच म्हणतो, बाबा असं करू नकोस, तू काय करतोयस, तुला समजत नाही, असं म्हणणारे आहेत काही लोक. बघितलेत की त्यांना समजत नाही की आपण काय करतोय. पुण्य राहिले एकीकडे पण तू जे पाप करतोय त्याचं क्षालनच होणार नाही, कुठल्याही गोष्टी होणार नाही. ते पाप तुझ्या डोक्यावर राहील हे त्यांना समजतच नाही आणि म्हणतात काय गुरु आहेत, वाव वाव असं. अर्थात मी त्याला एवढंच सांगितलं, बाबा तू हे करू नकोस, मला काय सांगू नको, मी चाललो. तिथे निघून आलो. मग अशा काही व्यक्ती भेटल्या की ते गुरूंची, मग गुरु कोणाचाही असो, कोणाचा कुठलाही गुरु असले तर गुरु हा आपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. कोणीही कुठल्या गुरूंविषयी असं बोलणं हे पापच आहे. परंतु दुर्दैवाने अशी काही लोक करतात. आणि या ठिकाणी राणीने त्याला ते सांगितलं की महाराज तुम्ही असं करू नका. गुरूंची निंदा करणं, गुरूंना शाप देणं तर त्याहून मोठं पातक तुम्हाला लागेल, तेव्हा तुम्ही हे करू नका. अर्थात राजाला असं सांगितल्यावर लक्षात आलं की कदाचित पाप केलं असतं. मग तो म्हणाला ठीक आहे, आता मी शाप तर काही देणार नाही, परंतु हातात जल तर घेतलं आहे. हातात जल घेतलं आहे, संकल्प मनात ठेवलेलाच आहे की मला शाप द्यायचा आहे. जल जे आहे ते अभिमंत्रित पण झालेलं आहे. जल कुठे टाकू आता? त्यांनी विचार केला की या जलाला सोडू कुठे? झाडावर टाकला तर झाडाला त्रास होईल, प्राण्यावर टाकला तर प्राण्याला त्रास होईल, जमिनीवर टाकलं तर भूमीला त्रास होईल. कुठे सोडू? त्याने ते जल आपल्या पायावर सोडलं. तो म्हणाला की माझं पातक आहे, मलाच त्रास होते. हे पवित्र जल आहे, त्याच्याने मी शाप देणार होता, याच्यामध्ये शक्ती आहे. म्हणून ते जल त्याने आपल्या स्वतःच्या पायावर सोडलं आणि ज्या क्षणी त्याने पायावर सोडले त्याचे पाय काळे ठिक्कर झाले. या राजाचे पाय काळे ठिक्कर झाले आणि म्हणून त्याचं नाम कल्माशपाद असं पडलं. पाद म्हणजे पाय आणि कल्माश म्हणजे काळे कुट्ट. त्याचे पाय काळे कुट्ट झाले कारण हे जल त्याच्या पायावर पडलं. बघा जलामध्ये पण किती शक्ती असते. यौवनाश्व अभिमंत्रित झालेला जल प्याला आणि त्याला पुत्र प्राप्ती झाली. जल जे आहे म्हणून जलाला फार महत्त्व असतं. कुठे जेव्हा कुठे कलश ठेवले असं काय ठेवले असं माहीत नसेल तर पिऊ नका, लक्षात ठेवा. कारण जल जे आहे ते सगळ्या विधीत वापरतात. उदक शांती करताना पण जलच वापरतात आणि यज्ञ करताना पण जल वापरतात. म्हणून जल जे आहे अशा ठिकाणी ठेवलं असेल तर तिथल्या माणसाला विचारा की हे जल घेऊ का नको घेऊ. माहीत नसेल तर ते जल पिऊ नका, कारण काय होईल माहीत नाही. जसं हे जल राजाने आपल्या पायावर सोडलं, अन्यथा विचार करा जिथे पडलं असतं तिथे काय झालं असतं. केवढी शक्ती त्या जलामध्ये होती. आणि अर्थात त्याने आपल्या पायावर ते सोडून दिलं आणि त्याचं नाव कल्माशपाद हे त्या दिवसापासून पडलं. अर्थात ऋषींना पण थोडंसं लक्षात आलं की इथे काहीतरी
वेगळी गोष्ट घडलेली आहे. आपण रागात जरी शाप दिला असला तरी तो शाप बरोबर नाही आहे, परंतु शाप दिलेला काही परत घेता येत नाही. शापाचा तर परिणाम होणारच आहे. शब्दाला ऋषीमुनींच्या जी होती ती धार होती, त्याच्यामागे शक्ती होती, तपस सामर्थ्य होतं. त्यामुळे ते म्हणाले, राजा माझा शाप तर काय खोटा होणार नाही, परंतु मी आता एक करेन की या शापाचा कालावधी जो आहे तो मी एक कमी करेन किंवा कमी कालावधी ठेवेन. आणि ते म्हणाले की हा शाप फक्त 12 वर्षच अंमलबजावणी करेल, जास्त नाही करणार. 12 वर्षसुद्धा खूप जास्त आहे, परंतु त्या काळामध्ये मनुष्याचं जे आयुष्य होतं ते पण भरपूर होतं. त्यामुळे कसं की त्या हिशोबामध्ये 12 वर्ष कमी झाली, आपल्या हिशोबात जास्त आहेत. परंतु तो म्हणाला की 12 वर्ष माझा शाप फक्त काम करेल, 12 वर्षांनी तू परत राजा बनशील. अर्थात मुनिवरांचा शाप त्याने स्वीकारला आणि त्यानंतर त्याला अर्थात ही भयानक अशी राक्षस योनी प्राप्त झाली. पण राक्षस योनी प्राप्त झाल्यावर अर्थात तो तिथून निघून गेला वनामध्ये. वनात निघून गेल्यावर त्यांनी कशा प्रकारे आयुष्य कंठक काढलं, काय घडलं, हा सगळा जो भाग आहे तो अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा.